शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा आणि स्वामीनाथन आयोग लागू करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधले शेतकरी आज रात्री 12 वाजेपासून संपावर गेलेले आहेत। कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला आणू दिला जाणार नाही। कोणताही शेतमाल असेल त्याची विक्री आगामी 7 दिवसामध्ये केली जाऊ देणार नाही, अशा प्रकारचा हा संप सुरू आहे। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी या संपाने उग्र रूप धारण केलेला असताना बागलाण तालुक्यातील विंचूर प्रकाशा राज्य मार्गावर करंजाड गावाजवळ या ठिकाणी वकील संघाचे जे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट पंडितराव बदाने यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 1.5 तासापासून आंदोलन चालू आहे। दोन्ही मार्गावरची वाहतूक या ठिकाणी ठप्प झालेली आहे। गेल्या 1.5 तासापासून विंचूर प्रकाशा राज्य मार्गावर एकही वाहन पुढे जाऊ शकलेलं नाही। आपण या ठिकाणी बघू शकतात की गेल्या 1-1.5 तासापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। यामध्ये बसेसची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहेत। हे सर्व प्रवासी आपण बघू शकतात की गेल्या 1-1.5 तासापासून ते उन्हात उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या आंदोलनाने रौद्र रूप धारण केलेलं आहे। अद्यापपर्यंत हे आंदोलन सुरूच असून ॲडव्होकेट पंडितराव बदाने यांच्याशी संपर्क साधला असता जोपर्यंत आम्हाला आश्वासनाची पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, अशी त्यांनी माहिती NNP न्यूजला दिलेली आहे। प्रवीण पवार, NNP न्यूज साठी